श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात. काही जणांकडे दीड दिवसाचा, काही जणांकडे 5 दिवसांचा, काही जणांकडे 7 दिवसांचा, तर काही जणांकडे 10 दिवसांचा गणपती असतो. हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नियमानुसार प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. गणेश विसर्जन करताना कशी पूजा करावी, कोणता मंत्र म्हणावा आणि कोणत्या नियमांची काळजी घ्यावी जेणेकरून गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करेल आणि निराश होणार नाही याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. अनंत चतुर्दशीला सकाळी नियमितपणे बाप्पाची पूजा करा. तुम्ही ज्या दिवशी विसर्जन करणार आहात त्या दिवशी हा संपूर्ण विधी करायचा आहे. त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणरायाला निरोप द्या. विसर्जनास नेतेवेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर किंवा मोठ्या मूर्ती मचानावर शुद्ध पवित्र केलेल्या ठिकाणी पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरवून त्यावर ठेवा. या आसनावर तुम्ही स्वस्तिक बनवू शकतात. त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात पूजास्थळावरून उचलून नदी किनारी किंवा गणपती बाप्पाचे जिथे विसर्जन करणार आहात त्या ठिकाणी आणावे. आता बाप्पांची फुले, फळे, मोदक, चंदन, कुंकू इत्यादींची पूजा करावी. मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर घेऊन जावे. तेथे बाप्पांची आरती करावी आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे. यानंतर हात जोडून गणपती बाप्पांची प्रार्थना करावी. पूजेच्या 10 दिवसात काही चूक झाली असेल तर माफी मागा. विसर्जन करतेवेळी पाळावयाचे महत्त्वाचे नियम म्हणजे विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा समोरच्या दिशेने असावा. आपल्यासमोर तोंड करून विसर्जन करू नका. गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य, त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित करावे. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा. गणपती विसर्जन करताना कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी. विसर्जन करतेवेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्यावी आणि त्यावेळी आवर्जून म्हणावे, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. विसर्जनाच्या ठिकाणी लक्षात ठेवा की बाप्पांची मूर्ती फेकून देऊ नये, तर पूर्ण आदराने विसर्जन करावे. यानंतर हात जोडून माफी मागून पुढच्या वर्षी येण्याची विनंती करावी. विसर्जनाच्या वेळी कापूर लावून त्यांची आरती करावी. गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तावर आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्यांना जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद देतो. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊया. गणेश विसर्जनाच्या वेळी या मंत्राचा जप करावा. ओम यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय मां किं इष्टकाम समृद्धर्थय पुनरपि पुनरागमनाय च. तर मित्रांनो, ही झाली श्री गणेशांचे जर तुम्ही घराच्या बाहेर कुठेही नदी, विहीर, तलाव अशा ठिकाणी विसर्जन करणार असाल तर याविषयीची माहिती. जर तुम्ही काही कारणास्तव तुमच्या घरामध्येच विसर्जन करत असाल तर काय करावे, तर बघा, ही जी संपूर्ण पूजा आहे, जी प्रोसेस आहे ती सारखीच आहे. घरी विसर्जित करा किंवा बाहेर नदीवर, ओढ्यावर कुठेही विसर्जित करा. तुम्हाला प्रथम श्री गणेशांची पूजा, आरती वगैरे सर्व करूनच मगच विसर्जन करायचं आहे. फक्त ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये विसर्जन करणार आहे त्यावेळेला विसर्जनासाठी जे पाणी घेणार आहात ते जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास असणारं कोणतंही झाड म्हणा, बाग म्हणा इत्यादी ठिकाणी ओतायचं आहे, जेणेकरून आपण त्यामध्ये श्रींचं विसर्जन झालेले आहे त्या पाण्याची अवहेलना चुकूनही करू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच स्वामी सेवेच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.